प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांना माझा सलाम. आपण सर्वजण वचन ऐकता त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानते. प्रियांनो, आजचा विषय हा खूप सुंदर आहे. तुम्ही टायटल वाचलंच असेल, परमेश्वर चांगला आहे. आपण नेहमी म्हणतो की गॉड इज गुड ऑल द टाइम, म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी परमेश्वर आमच्यासाठी चांगला आणि उत्तम असा आहे. पण काय आम्ही हे मनापासून मानतो काय? कारण मानवी स्वभाव असा आहे की दुःख आल्याबरोबर आम्ही देवाचे आभार आणि स्तुती न करता त्याच क्षणी कुरकुर करून आपणावर हे दुःख का आलो याबद्दल देवाला दोष देणे सुरू करतो. काही रोजच येत नाही, आताच येत नाही, कधीही येऊ शकते. आम्हाला शिकवण्यासाठी परमेश्वर हे दोन्हीही प्रसंग म्हणजे चांगले आणि वाईट प्रसंग परिस्थिती आमच्यावर आणतो. बायबलमधील जुन्या करारातील योनाच्या पुस्तकाचा यासाठी आपण थोडा वेळ विचार करूया. प्रियांनो, योना हा बंडखोर संदेष्टा होता. योनाला आपण बंडखोर यासाठी म्हणतो की देवाने त्याला जी आज्ञा दिली होती ती न पाळता तो पळून जात होता त्या ठिकाणाहून. कठीण परिस्थितीत, परीक्षेच्या संकटाच्या वेळेला आम्ही आव्हान स्वीकारावे, पळून जाऊ नये, हे परमेश्वर आम्हाला या प्रसंगातून या परिस्थितीतून शिकवत आहे. योनाच्या पुस्तकात आपण पाहतो की 5 वेळा 5 टाइम्स परमेश्वर योनासाठी चांगली आणि वाईट अशी दोन्ही परिस्थिती तयार करतो, निर्माण करतो. कारण काय? त्याद्वारे तो योनाला तयार करत असतो. योनाच्या पुस्तकात 1 अध्यायात 4 वचन सांगतं की आम्हाला परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला. वचन पुढे सांगते की समुद्रात मोठे तुफान आले, ज्यामुळे जहाज बुडू लागले. आमच्याही मानवी जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये कधी कधी आम्हाला देखील काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी परमेश्वर असे एखादं वादळ, एखादं तुफान, एखादा वारा आमच्या जीवनात पाठवतो, यासाठी की त्या प्रसंगातून आम्ही त्या प्रसंगाला तोंड देण्यास शिकावं. दुसरी गोष्ट आपण अशी पाहूया, जेव्हा जहाजाच्या खलाशाने योनामुळे हे वादळ आल्याचं त्याला समजलं, तेव्हा त्यांनी त्याला समुद्रात फेकून दिलं. प्रियांनो, चिठ्ठी काढल्यावर त्याचंच नाव निघालं. आमच्या देखील जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात की आमच्या चुकीसाठी आम्हाला फेकून दिल्यासारखं वाटतं. पण नाही प्रियांनो, परमेश्वर त्या ठिकाणी आमच्यासाठी काहीतरी चांगला मार्ग, चांगली वाट काढणार असतो. तिसऱ्या गोष्टीत आपण पाहूया, योना 1 अध्यायातलं 17 वचन सांगतं की परमेश्वराने योनाला गिळण्यासाठी एक मोठा मासा तयार केला होता. त्याला समुद्रात फेकून तर दिलं, पण त्याला कोणी गिळू नये समुद्राने, पाण्याने, म्हणून परमेश्वराने मोठा मासा तयार केला, ज्यामुळे योना समुद्रात बुडाला नाही. आम्ही देखील या समुद्रात बुडून जाऊ नये म्हणून परमेश्वर देव, यहोवा परमेश्वर आम्हाला सुरक्षित ठिकाण, जागा आमच्यासाठी तयार करून आम्हाला सुरक्षित असं ठेवतो, कुठेही बुडून जाऊ देत नाही. चौथी गोष्ट अशी शिकवतो, परमेश्वर आपणापुढे असे पाहतो की 4 अध्यायातील 6 वचन सांगते, योना रागारागामध्ये शहराच्या पूर्वेस बाहेर जाऊन एक मंडप टाकून त्याच्यामध्ये बसला. पण त्याला भरपूर ऊन लागत होतं. त्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून परमेश्वराने एक तुंबीचा वेल त्या ठिकाणी उगविला. लक्षात घ्या प्रियांनो, प्रभू आम्हासाठी देखील आमची काळजी घेण्यासाठी, आम्हाला ऊन लागू नये म्हणून तजवीज करत असतो, तरतूद करत असतो. त्याच्या पंखाच्या सावलीखाली आम्हाला तो सुरक्षित ठेवतो आणि दाखवतो की मी तुमचा संरक्षक, सुरक्षा देणारा परमेश्वर आहे. 5वी परिस्थिती अशी आली योनाच्या जीवनामध्ये, आम्ही पाहतो की परमेश्वराने त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी एक किडा उत्पन्न केला आणि त्या किड्याने तो वेल खाऊन नष्ट केला. तो वेल सुकून गेला, ज्यामुळे योनाला पूर्वेच्या उन्हाळी वारा व्हायला आणि योनाला त्रास होऊ लागला. या सर्व चांगल्या वाईट परिस्थिती योनावर का आल्या याचा कधी आपण विचार केला काय? त्याचे एकच कारण होते आणि ते म्हणजे योनाची बंडखोर वृत्ती. या परिस्थितीतून योना
गेल्यानंतरच त्याचं जीवन बदललं, हृदय परिवर्तन झालं. त्याने निनवेच्या लोकांना परमेश्वराचा संदेश सांगितला. निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला, त्यांचा बचाव झाला, त्यांचा नाश झाला नाही. आमच्या जीवनात देखील बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात. आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की या चांगल्या आणि वाईट परिस्थिती आणणारा व त्यातून मार्ग काढणारा आमचा देव सार्वभौम राजा आहे. सर्व परिस्थिती ही त्याच्याच नियंत्रणात असते. आमच्या जीवन प्रवासात ही परिस्थिती बदलणारा, आम्हास शिकविणारा, आम्हास तयार करणारा आमचा प्रभू आहे, मार्गदर्शक आहे. सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आमची सर्व गरज जाणतो. त्याच्या योजनेनुसारच आमची प्रत्येक गरज पूर्ण होते. आमच्या जीवनातील सर्वच चांगले वाईट प्रसंग परमेश्वर देतो आणि घेतो. धन्य असो परमेश्वराचे नाव. प्रियांनो, बंडखोर वृत्ती असेल तर ती सोडा. प्रभू समोर नतमस्तक व्हा. त्याच्या हातात तुमची चिंता, तुमचं जीवन सर्व काही सोपवून द्या. चांगली वाईट परिस्थिती ही परमेश्वराकडूनच आहे. सर्व स्थितीत त्याचे स्तवन करा, गुणगान करा, प्रशंसा करा. परमेश्वराकडून जे मिळाले ते आनंदाने स्वीकारा. योनासारखी बंडखोर वृत्ती सोडण्यास व प्रभू समोर नम्र होण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करो. लक्षात ठेवा प्रियांनो, गॉड इज गुड ऑल द टाइम. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. हालेलुया. थँक यू.